प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंज्ञः। तपोभिक्षीण पापानां शान्तानां वीतरागिणां मुमुक्षूणाम् अपेक्षोऽयम् आत्मबोधो विधीयते। पहिल्या श्लोकात भगवान शंकराचार्यांनी या ग्रंथाची रचना कोणाला उद्देशून केलं आहे, कोणाला लाभ होईल यात सांगितलेलं आहे आणि शिवाय त्यातला विषय काय, त्या विषयाचा तो अभ्यास करणारा अधिकारी कोण, त्याचा संबंध काय आणि त्याचा जर आपण अभ्यास केला तर त्याची काय फलश्रुती किंवा प्रयोजन काय, सगळ्या गोष्टी एवढ्याच्यात त्यांनी सांगून टाकल्या. पहिली गोष्ट, त्याचा जो अधिकारी आहे म्हणजे त्याचा जास्तीत जास्त लाभ व्हायचं असेल त्यांनी तपोभिक्षीण पापानां, तप म्हणजे आधीचं संपूर्ण साधन करून कायिक वाचिक मानसिक स्तरावर आपला व्यवहार, आपलं भाषण, आपले विचार यात असं साधन करून जेणेकरून अंतःकरणाची शुद्धी आणि शांती होईल, अशा प्रकारचं साधन करून ज्यांनी तपश्चर्येने आपलं पाप क्षीण म्हणजे पापक्षय केला आहे. थोडक्यात सांगत, जसं आपण पूजा अर्चा ध्यान जप करतो तर हळूहळू आपल्या अंतःकरणात एक प्रकारची अशी उन्नती व्हायला लागते, पूर्वीसारखी विक्षेप राहत नाही. असं शास्त्रीय असं म्हणते की तपसा कल्मषम हंती विद्येया अमृतमष्टुते. तपश्चर्येने किंवा थोडंसं जरा व्यवस्थित वागलं तर कल्मष म्हणजे आपल्या अंतःकरणातलं पाप ते दूर होत असतं. वाईट वासना त्याला म्हणतात पाप. कारण बाहेर वाईट वागतो याचं कारण बाहेर आतले विचार वाईट असतात, आतले विचार वाईट असण्याचं कारण वाईट वासना आहे. तर त्या बाकीच्या वासनेने रिप्लेस करा, बाकीचं का चांगलं काम करून, सत्कर्म करून, सद्भावना ठेवून, सद्विचार करून, तिन्ही स्तरावर तसंच भाषेने बोलत असताना व्यवस्थित तसं जर असेल तर आपल्या अंतःकरणाची शुद्धी होते. असं क्षीण पापानं म्हटलं असं करून ज्यांनी अंतःकरणाची शुद्धी साधलेली आहे. आणि म्हणून परिणाम काय झाला, शांतानाम, म्हणून माइंड हॅज बिकम पीसफुल. आता शांत झालं पण पूर्वीपेक्षा. ठीक आहे, पाप याचा अर्थ आपण पाहतो जितक्या वासनांचं ओझं कमी असतं तितके विक्षेप कमी होतात, जितके विक्षेप कमी होतात तितकं मन शांत होतं, जितकं मन शांत होतं तितकं ते एकाग्र आणि ध्यान करायला लागू शकतं. हे लॉजिक आहे ते. कारण कमी झाल्याशिवाय कार्य काही कमी होत नाही. कारणाचं निराकरण झाल्याशिवाय कार्याचं निराकरण होऊ शकत नाही. आपलं कारण आहे वासना. अच्छा, तरी वासनेलाच पाप म्हटलं आहे, त्याचा क्षीण झाले आणि त्याचा परिणाम प्रभाव म्हणून अंतःकरणात शांती आली. कारण थोडीशी शांती असल्याशिवाय अशा वर्गात चिंतन ध्यान करणं शक्य नाही होत. शांतानाम शांती कशा, जितके विक्षेपाचं परिमाण कमी तितके शांती, आणखी विक्षेपाचं परिमाण कमी आणखी शांती. शेवट असा क्षण येतो की शेवटचा विक्षेप संपला, नवीन विक्षेप राहत नाही, ती परमशांती. पण त्याच्यासाठी हे रिलेटिव्ह क्वायटिट्यूड म्हणजे आपली व्यावहारिक शांतता अंतःकरणाची आवश्यक आहे. हे कशामुळं, काहीतरी साधन केल्यामुळं. आपण काही नाही करत, पूजा करतो, अर्चा करतो, जप करतो, काही उपवास करतो, तीर्थाटन करतो, हे सगळे सत्संग करतो, याच्यामुळं साधकाचं अंतःकरण तयार झालं. आणि म्हणून त्याचं क्षीण पाप झाल्यानंतर त्याचं अंतःकरण शांत आहे. आणि आता तिसरी गोष्ट त्याला जोडली पाहिजे वैराग्याची. वीतरागिणं, राग म्हणजे आसक्ती, मन गुरफटून राहणं. आपल्या मोहानी घर दार मुलं बाळा याच्यातच तुमचं मन राहील तर मुळीच ते इकडे उपलब्ध होऊ शकत नाही. आता तसं दुर्लक्षही करता येत नाही गृहस्थी माणसाला, नाही तर तेही गेलं नाही गेलं. तर अशा तऱ्हेने ज्यांनी वागलं असेल, जसा
कार्डिंग द कॉटन म्हणतात, जसं ते पिंजणारा पिंजण करत असतो, त्याची प्रक्रिया सुरू असते, पण त्याच्याकडून त्याच्यात असलेले बीज आहे, त्याची सरकी आहे, ते निघून जाते, कापूस राहतो. तर असं जो वागला असेल साधक आपल्या जीवनात, आणि म्हणून आता अंतःकरण विगतराग झाला. वीतराग भय क्रोधा मनमया माम उपासिता बहु ज्ञान तपसा पुता मद्भाव मागता, गीतेत देखील सांगितलंय. रागद्वेष अंतःकरणातून दूर होणं, पूर्वीसारखं असं दुराग्रहात्मक लाईक्स आणि डिसलाईक नसणं, यालाच म्हटलंय वैराग्य. वैराग्य म्हणजे हिमालयात पाहून गेलं म्हणजे नाही. वीतरागेना हा दुसरा भाग. तिसरा आपल्याच्यात साधन ते चौथापैकी सांगितलंय मुमुक्षूणाम अपेक्षित. मुमुक्षू भरपूर असतात, खायला प्यायला काय मिळेल, सकाळी काय, दुपारी काय, संध्याकाळ, पाठी, तसं नाही. आता याची भूक आहे परमात्मा प्राप्तीची. मोक्षो मे भूयात इति इच्छा. आपण ह्याच्यातून मुक्त झालं पाहिजे विक्षेपातून, आणि विक्षेपाच्या कारणातून म्हणजे अविद्येतून. अशी ज्याच्या अंतःकरणात तळमळ आहे त्याला म्हणतात मुमुक्षू. तशी मळमळ येते, करावं असं वाटतं, पण तसं नाही, टिकाऊपणा असलं पाहिजे त्यात. मुमुक्षू की आपण जन्म घेतला याच्यासाठी, मानवी जन्म. ऑब्झर्वेशन करतो तो आपल्या जीवनात, सगळं असून देखील माणसाच्या मनाला शांती नाही. आणि असं अशांतीचं कारण काय, तर अविद्या. ह्या अविद्येचं निराकरण करून विद्येने माझ्या स्वरूपाची कशी प्राप्ती होऊ शकेल, पूर्णत्वाचा अनुभव मला कसा येऊ शकेल, अशी ज्याच्या अंतःकरणात तळमळ त्यानंतर मुमुक्षू. बस मोक्षाची मोक्षेच्छू. बाकीचे कसे असतात, मुमुक्षू म्हणजे कसं आपल्याला पैसा मिळेल, कसं. आणि इच्छा असल्याचे कुठलेही काम करू शकत नाही. फार व्यवहाराची गोष्ट देखील. आवड असल्याशिवाय तुम्हाला सवड मिळत नाही. आवड तेव्हा होते की त्या गोष्टीचं आपल्याला मूल्य कळतं की ही वस्तू मिळाल्यानंतर मला सुख मिळणार आहे. तसंच ज्याला समजलं पाहिजे की आपल्या जीवनाचं खरं स्वरूप आपलं पूर्ण स्वरूप, बाकीचं सगळं मिळतं माणसाला. असे ज्याच्या ह्याच्यात मनोमोह भावना आहे की ह्या ज्या शृंखला आहे आपल्या मनाने तयार केलेल्या शाकल्स, त्याच्यातून मी कसं मुक्त होईल. नुसतं तात्पुरती मुक्ती नव्हे, तसे क्लोरोफॉर्म घेऊन किंवा LSD घेऊन किंवा ड्रग घेऊन किंवा गोळ्या घेऊन मिळू शकते. पण त्या ठिकाणी विक्षेपाची निवृत्ती होतं, पण विक्षेपाचं कारण अज्ञानतेची निवृत्ती होत नाही. दुःखाची निवृत्ती होते, पण दुःखाच्या कारणाची निवृत्ती होत नाही अविद्या राहते. पण ज्याच्या अंतःकरणात दुःखाची कारणसहित निवृत्ती व्हावी आणि परमसुखाची प्राप्ती व्हावी, अशी ज्याच्या अंतःकरणाची इच्छा आहे त्या म्हणतात मुमुक्षू. मुमुक्षूणाम अपेक्षा. अशा मुमुक्षूची अपेक्षा करून त्यांना आपल्या अंतःकरणात गृहीत धरून त्याच्यावर ग्रहार्थम त्यांच्यावर अनुग्रह करण्याच्या दृष्टीने, अनुकंपा करण्याच्या दृष्टीने आत्मबोधो विधी येते. हा आत्मबोध नावाचा ग्रंथ मया विधी येते, माझ्याद्वारा रचला गेला आहे. मी करतो असं नाही म्हणत की माझ्याद्वारा हा ग्रंथाचं रचना केली आहे त्या लोकांसाठी. असं करत असताना वेदांताच्या ज्या 2, 3, 4 त्याला म्हणतात अनुवाद चतुर्थ आहे ते तिकडे सांगून टाकलं. विषय हा प्रयोजनम संबंध हा अधिकारी इति अनुबंध चतुष्टय. कोणता विषय आहे सांगितले की आत्मबोध हा विषय आहे. त्यात बाकीचा तुम्ही अपेक्षा करू नका, आणि मशीन कशी चालवता येईल आणि कशी ते नाही, आत्मबोध हा विषय. त्याच्यानंतर प्रयोजन आहे. मुमुक्षुणा म्हणत असताना त्याचं प्रयोजन काय की मुक्तीचा हा मार्ग आहे. मुक्ती हा की मोक्ष याचं प्रयोजन आहे. मोक्षाची व्याख्या तुम्हाला सांगितली की दुःखाची कारणसहित निवृत्ती आणि परम आनंद प्राप्ती ही मुक्ती. बस. आणि ते नंतर ना यात देही आणि यात लोकांना भीती वाटते मोक्षभिक्षा, ते आताच काय गोष्टी करायच्या, गैरसमज आपले. पण सगळ्याला तणावापासून मुक्ती पाहिजे ना. तणाव येण्याचं कारण आहे अहंकार, अहंकाराचं कारण आहे अविद्या, आणि अविद्याचं निराकरण होऊ शकते कशाने, विद्येने. हे असं तर म्हणून हे त्याचं प्रयोजन आहे. काय मोक्ष हे त्याचं प्रयोजन. संबंध हा त्याच्यावर प्रकाश टाकणारा ग्रंथ आहे. कशाचा, नुसतं ऐकलं तर थिअरॉटिकल नॉलेज जरी आपल्याला मिळालं तर आपले इव्हन इंटेलेक्च्युअल तयारी झाली बुद्धीची, तरी आपण मग ॲक्च्युअल अनुभव घेऊ शकतो त्याचा. आणि म्हणून विषय आणि विषयी संबंध आहे किंवा प्रकाशक संबंध आहे त्याचा. हा प्रकाश टाकतोय आपल्या याच्यावर की आत्मबोध काय, शब्दाचा त्याचा अर्थ.
बाकीचा बोध भरपूर आहे आम्हाला, आपल्या सभोवतालचा बोध आहे. कुठले तुम्ही सायन्स सांगा, तुमच्या आजूबाजूचा विचार करणारं सायन्स आहे, आपल्या बाबतचा विचार करणारं सायन्स अजून पैदा झालेलं नाही. इट इज नॉलेज अराउंड द सेल्फ अँड नेव्हर अबाउट द सेल्फ. हे आपल्या स्वरूपाबाबतच ज्ञान, आणि त्याच्या अज्ञानामुळे जर बंधन असेल तर तेच आपल्याला मुक्त करू शकतो. आणि म्हणून तिसरा भाग सांगितला त्यांनी, आत्मबोध हा त्याचा विषय. आत्मबोध नावाचा ग्रंथ, त्याचा प्रकाश आणि प्रकाशक संबंध आहे. तो प्रकाशक आहे आणि त्यातून प्रकाश म्हणजे आत्मज्ञानाचा प्रकाश होईल. त्या उजेडाचा मार्ग त्याला खुला होत जातो साधारण. आणि कसं तरी केला विधी येते, म्हणजे त्या एकाने म्हटलं आहे की मुमुक्षूणाम अनुग्रहार्थ, त्यांच्यावर काहीतरी उपकार व्हायचं, त्याच्यावर कृपा अनुकंपावी म्हणून केलं, बाकी दुसरं काही त्यानं बस. अशा तऱ्हेनं सगळं सांगून विषय, त्याच्यानंतर संबंध, त्याचं प्रयोजन आणि अधिकारी. अधिकारी म्हणत असताना आपल्या वेदांतामध्ये 4 गोष्टी क्लिअर सांगितल्या. तसं एखादा चौरंग असेल तर 4ही पाय बरोबर असेल तर तो बरोबर, 1 पाय जर त्याचा लंगडा असेल तर बसवला उचल. याला म्हणतात साधन चतुष्टय. हे टेक्निकल शब्द आहे वेदांतात. विवेक, वैराग्य, षडसंपत्ती आणि मुमुक्षुत्व हे सगळं आलं याच्यात. विवेक म्हणजे आत्मानात्म विवेक. तुम्ही ध्यानाला बसत असताना तुम्हाला जर आत्म्याचा साक्षात्कार करायचा आहे तर तुम्ही प्रथम समजताय की मी आत्म म्हणजे काय आणि अनात्म म्हणजे काय, मी कोण आहे आणि मी कोण नाही हे प्रथम समजलं पाहिजे. तेव्हा मी कोण नाही मी नाकारेन आणि मी कोण आहे त्याचा स्वीकार होईल माझ्या हृदयात. आय शुड रिजेक्ट व्हॉट आय एम नॉट अँड असर्ट व्हॉट आय एम. त्याच्यासाठी मला हे समजलं पाहिजे की मी कोण आहे. आत्मा अनात्म विवेक, नित्य अनित्य विवेक. पुढच्या दुसऱ्या ग्रंथातच सांगताय विवेक चेडण्यासारखे. दुसरं वैराग्य. कारण वैराग्य लोक घाबरून जातात की काय इतकं. तुमच्या अंतःकरणात कशावर तरी निर्भर राहण्याची भूमिका ठेवू नका. इह अमूत्र फलभोग विराग असं म्हणतात. म्हणजे या शरीर इथे असताना आणि उठ्या मेल्यानंतर देखील काही अदृष्टात मला फळ भोगायला मिळेल स्वर्गाचं, याची इच्छा नसणं याला म्हणतात वैराग्य. त्याला सरळ अर्थ वैराग्याचा म्हणजे अंतःकरणात व्यक्तिगत रागद्वेष नसणं, पर्सनल लाईक्स अँड डिसलाईकच्या पलीकडे गेल्यापासून हे वैराग्य. आणि तुम्हाला दिसेल की जितक्या परिमाणात आपल्या याच्यात व्यक्तिगत आवड आणि नावड असते तितक्या परिमाणात मनावर तणाव येतो. कुठल्या जनरली माणूस तसाच असतो. कारण पाहिलं तर तपश्चर्या त्यांनी बरोबर केलं असेल तर त्याचा परिणाम शांत अंतःकरण. शांत अंतःकरण झालं की त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी यायला कोणत्या, विवेक, वैराग्य. म्हणजे असत्यापासून वैराग्य, सत्याकडे योग होऊ शकत. असत म्हणजे परिवर्तनशील, सत म्हणजे परिवर्तन रहित. तर म्हणून पहिल्यांदा समजलं पाहिजे. कारण विवेक बरोबर नसते, वैराग्य नव्हे तर स्मशान बरं काय उपयोग नाही. काही लोकांच्यात काही घटना घडते तेवढ्यापुरतं वैराग्य तर मग परत पुरे करतात. आपण नाही काय स्मशान घेत आपल्याला वाटतं तेवढ्यापुरतं, घरी आलं 2-4 दिवस विसरून जातो आपण. नाही त्याचा विचार असला पाहिजे की हे असं जीवनच आहे आपलं. आणि विवेक ज्याचा दृढ असेल त्याचं वैराग्य प्रकार म्हणजे त्याचं विवेकाला जोडते. वैराग्याची वैराग्य आणि विवेकाबरोबर जर जीवनाचे मूल्य नसतील तर त्या विवेक आणि वैराग्याला काय अर्थ नाही. षट संपत्ती तसं आपण दैवी संपत्तीची आहे, साधकाची 6 संपत्ती आहे त्याच्या. म्हणजे ह्या आध्यात्मिक मार्गाच्या उजेडाच्या मार्गावर जायचं असेल तर प्रथम महिन्याची शांती ठेवली पाहिजे. शमः, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान. त्या दत्त महात्म्यात एक पूर्ण त्याच्यावर अध्याय दिला 13वा अध्याय की मनाची शांती ठेवा. का ते तुमच्या हातात आहे. काय काय होईल त्याच्या जीवनात, कसे लोक वागतील, कसं घडतील, चटकन घडून जातं काय ते आता काय. आणि तशातून मी म्हणतो जाऊ दे अध्यात्म व्यवहारात देखील तुम्हाला सुखाने जगायचं असेल तर तुम्हाला प्रथम मनाला सांभाळलं पाहिजे. काय आपण जगाला नाही सांभाळू शकत. येतात काहीतरी व्यक्ती बाहेर नेणं काहीतरी. पहिला निर्धार करा की आय विल कीप माय कामनेस. काय हरकत बस वाटते. नाही तर आपण अधिक पस्टअप झालो, डिस्टर्ब झालो तर अधिक प्रॉब्लेम ती करतो आणि आपण अधिक असमर्थ होऊन जातो त्याला सोडून देतो. अगदी व्यवहारची गोष्ट जाऊ दे परमार्थाची.
तेव्हा तुमचं माइंड डिस्टर्ब असतं ना, तुमचे निर्णय देखील तुम्ही बरोबर घेऊ शकत नाही. मग पहिल्यांदा शम म्हणजे मनसहा शम उच्यते, मनाची शांती पाहिजे प्रथम. एवढं निर्धार की एकदम मी अपसेट होणार नव्हते. आय रिफ्यूज टू गेट अपसेट. बस शम. दम इंद्रियांना निग्रह. काही बाहेरतून डिस्टर्बन्स होत असतात, काही खाऊन पिऊन पाहून, तर थोडंसं त्याच्यावर नियंत्रण ठेवा. डॉक्टरनी सांगितलं आपल्याला ऑब्झर्व करता आपली तब्येत कशी आहे काय, तर सांगायचं की नाही हे खाऊन आपल्याला त्रास होतो, आवडीचा असेल तर तरी त्याच्याकडे आपल्याला सोडता आलं पाहिजे. म्हणून इंद्रियांना निग्रह दमः. तसं आपल्याच्या त्या योगशास्त्राशी यम नियम आसन प्राणायाम हे बहिरंग साधनेचे भाग आहे. आणि प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधीनंतर हे बहिरंग साधन बरोबर होईल तर अंतरंग साधन बरोबर होईल त्याचं. आणि दोन्ही साधनेच्या पलीकडे जाऊन तू सिद्ध अवस्थेला जाईल. तर म्हणून शम आणि दम म्हणजे इंद्रियावर असलेला संयम. म्हणजे याचा अर्थ डांबून टाकायचा आणि विवेक करून विचार करून ज्या गोष्टी नको त्या गोष्टी आपल्याला कटाक्षाने आपल्या त्याच्यात दूर ठेवता आलं पाहिजे. काही डोळ्यांनी पाहून ऐकून आपल्याला फालतू ते विक्षेप होत असतात. तिथे सांगा काम चालू रस्ता बंद असं सारखं. याला म्हणतात दम. शमद उपरती. विड्रॉल ऑफ द माइंड फ्रॉम इट्स एक्सटर्नल गशिंग. हे बाहेरच्या विषयाकडे सतत जाऊन विक्षिप्त करत असतं. इंद्रियाना विचारता यन मनोर विधीयते तदस्य हरती प्रज्ञा वायूर नाव बसी. हे मनरूपी नौका या वासनेने ढकलले जाते बाहेरच्या इंद्रियाच्या द्वारा बाहेर जाते. त्याच्यावरती त्याच्यातून मनाला आत समेटून घेणं. तसा कासव तो अंगे. तसं कासवाला नॅचरल असते की थोडं लागलं की लगेच विड्रॉ करून द्यायचं. म्हणजे ईश्वराचं आत स्मरण करून या बाहेर त्याच्यातून आपल्या वृत्तीला समेटून गेलं ते आमचं उपरती. विड्रॉल ऑफ द माइंड. मनाला बाहेर विचारायचं की ठीक आहे बरोबर नाही. हे बघा तुम्हाला वेदांत म्हणजे असं वाटतं की नुसतं अध्यात्म व्यवहारासाठी खूप उपयोगाचं ते. आजकाल जो तो आजकाल त्याचे विषयच असतात. स्ट्रेसमॅन मी कसलं स्ट्रेसमॅन एवढं करा ना तुम्ही. आधी पहिल्यांदा तणाव करून घ्यायचा आणि मग कसं तरी तणावातून निघायचं व्यवस्थापन कोणी सांगितलंय त्याच्या आधीच करायचं काढतंय. आणि आपल्याला समजू शकते एवढं की कशामुळे आपल्याला डिस्टर्बन्स होत आहे का त्यातून तर काढायचं विचार आहे. आणि विवेकाचं आणि वैराग्याचं बळ असेल तर ह्या तीन गोष्टी जमतात बरोबर. उपरती तितिक्षा सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम. याचा ॲडव्हान्स कापी तुम्हाला दिसते विवेक चुडामणीमध्ये की येतात कधी दुःख. कोणीही दुःखापासून मुक्त नाही. तुम्ही असं कधीही समजू नका की लाईफ विल बी स्टेबल. नो. कभी सुख कभी दुःख. बस. कधी सुख आहे कधी दुःख आहे, कधी मान आहे कधी अपमान आहे, कधी लाभ आहे कधी हानी येणार. आता ते कसं तुम्ही घेता. ती तिक्षा म्हणजे तो सहन कर म्हणजे प्रयत्न करून पहा. कधी कधी उपाय करून देखील काही काही रोग असे असतात की काही काही गोष्टी त्याच्यावर काही करू शकत नाही. मग काय करतात. म्हणून काही लोक देखील असे वागतात तुम्ही 50 वेळा सांगायचं तसेच वागणार. आता त्याला अशी व्हरायटी दिवाळी पाठवली सांगायचं काय कर की मला मिळालेले प्रसाद आहे. आता काय करा म्हणजे आपण चुकतो आहात असं काय हा माणूस असा का वागतो. आता तो वागतो तो तसा आहे. स्वभाव दुरीत क्रम. आणि असा प्रश्न विचारणं म्हणजे कुत्र्याची सेफ्टी 6 महिने नळकांड्यात ठेवून टेढी का राहते. आता काय उत्तर आहे त्याच. तुम्ही त्रास करून घेता त्याचा. मी तर म्हणतो तो पुण्यवान माणूस आहे मी त्रास करून घेतो. तर आहे ठीक आहे ती व्हरायटी म्हणजे काय करत काही लोक दुसऱ्याला पाहू शकत नाही असे. म्हणजे तितिक्षाचा आता हा रोग नाही ह्या मध्ये मेंटल रोग ते बेकार आहे. एवढं जर तुम्ही केलं तुमचा व्यवहार अगदी शांत होईल. काही गडबड करा तेव्हा तो आत्मबोध आत जाईल. नाही तर हे डिस्टर्ब झाले माइंड कुठे. म्हणून शम दम उपरती तितिक्षा म्हणजे एन्ड्युरन्स टॉलरन्स पाहिजे. त्याशिवाय करावं लागते. कधी कधी काही गोष्टी आपण बरी म्हणून डॉक्टरकडे गेल्या तर डॉक्टर लोक सांगतात की याच्यानंतर आम्ही काय करू. आता काय करायचं रडत बसता ठीक आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कुपी त्याचा नाश होईल. असं अशी दृढ निष्ठा पाहिजे तुमची ईश्वरावर. काय होईल पाहूवर मग विक्षेप कसे येतात. त्याचं तितिक्षा म्हणजे सहन. आता तर काहीतरी अनिंटेलिजन तितिक्षा करायचं असं नाही उपाय करा त्याच्यावर. इतकं होत नसेल तर सोडून देतात. कारण कोण इतकी सवय येते की त्याला तर दुखवतच पण दुसऱ्याला कसं दुखवायचंच कर बस. आपलं डोकं दुखणं दुसऱ्याला असं सांगणार की त्याचे दुखलं पाहिजे.
आणि प्रत्येकाला थोडी बहुत डोकेदुखी म्हणजे आधी की व्यवहाराच्या भाषेत बोलतो म्हणजे काय प्रत्येकाला पैसे असलेला आहे, पैसे नसलेला आहे, शिकलेले आहे, न शिकलेला आहे, गरीबाला आहे, आणि ते कोणी नाव घेतच नाही तर मग लाईफ बसून चोखो ॲक्सेप्ट करा. तसं हेही करा, ॲक्सेप्ट इट ॲज इट इज बस. असं जर तुमच्या याचं असेल तुमच्या मनावर तणाव हा विषय माहीत नाही बघा, येईल तणाव पण तुम्ही घेणार नाही. हे कधी कधी काही इव्हन काही शेवटपर्यंत तो रोग आणि शरीर एकाच वेळ जातं जाऊ द्या ते हेच जाणार तर ते असं वाटतं. पण म्हणजे मनाची शांती राहू द्यायची. अच्छा, शम दम उपरती तितिक्षा आणि श्रद्धा. कुठेतरी मनाचे विश्वासाचे एखादा हार्बर असल्याशिवाय ही मन काही शांत राहत नाही. आपल्याला तर माहीत नाही मग कोणावर विश्वास तरी ठेवला पाहिजे हेही नाही. म्हणून गुरु वेदांत वाक्याशी विश्वास हा गुरुच्या वाक्यावर विश्वास. तेच नसं आपल्याला समजायचं नाही आणि कोणी सांगितलं ऐकायचं नाही मग घे शेकून असं आहे. गुरु असं थोडं तरी पाहिजे. आणि शास्त्रावर विश्वास नाही तर हे असेल का ते बरोबर सांगतील का, हा मग गेला तो 12च्या भावात. श्रद्धा पाहिजे कुठेतरी या माणसाला. इट्स नॉट ब्लाइंड फेथ. आजकाल लोक म्हणतात ते देखील विश्वासाशिवाय जगू शकत नाही. मला सांगतो तुम्हाला आधी सांगितलं की आता कोणी म्हणत तुम्ही श्रद्धा का अंधश्रद्धा नाही म्हणून त्याला देखील तुझी श्रद्धा आहे की नाही कुठेतरी. आम्ही अंधश्रद्धा नको म्हणतो पण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. अरे कुठे जायचं असेल तर मला जर समजा हे कुठे आहे पुष्पांजली आणि पोलिसला विचारतो मला विश्वास ठेवला होतो स्वामी सरळ द्या उजवीकडे बँक ऑफ बरोडाचा लागेल तिथून डावीकडे वळा तसं येतो आपण. माहीत आहे आपल्याला कुठे जायचं ते, माहीत आहे आपल्याला पूर्णत्वाकडे जायचं आहे म्हणून. पण पूर्णत्वाकडे जाण्याचा रस्ता जर असेल तर ज्यांनी या मार्गाने गेले आहे त्यांनी आपल्या गुरुपासून ज्ञान संपादन केलं आहे अशा गुरुवर विश्वास ठेवा. आणि असा पाहिजे की तिथे काही कॉम्प्रोमाइज नाही. बस तिथे मनात किंतु आला की झाले जंतू सुरू वाक्य काही नाही. एक तर गुरु आणि वेदांत वाक्येषु बा. कारण ते काही माणसांनी निर्माण केलेलं नाही वेदांत. लक्षात ठेवा तुम्ही हे काही आपलं वेद हे अपौरुष म्हणजे आधीपासूनच आहे ईश्वराचं स्वरूप असलेलं. माणसाच्या वाणीला रागचे राहू शकतात पण शास्त्राची आणि गुरुजनांची त्याला काही स्वतःच काही राहत नाही. आणि म्हणून श्रद्धा. आणि जो म्हणतो की माझी श्रद्धा नाही किंवा विश्वास ठेवत नाही तोही माणूस विश्वास ठेवतो. तो जर तुम्हाला डेट ऑफ बर्थ सांगत असेल तर कोणीतरी सांगितलं म्हणून त्याच्या लक्षात येईल ना. विचारा त्याला हो त्याला काय बोललो का बोलता आपण काय करता असं त्याला समजून नाही द्यायचं. असं प्रॉब्लेम करत असता छान तुमचं काम छान करता श्रद्धा अंधश्रद्धा मलाही आवडतं असं घ्यायचं. पण प्रॅक्टिकल सांगतो आखरी काय येतं काय तुमचं अलीकडचं ते तरुणपणात हे छान काम करतो तुम्ही. वा आपली जन्मतारीख काय सांगणार तो काय ते. आता होच विचार हे तुम्हाला कसं समजलं कसं पूर्ण केलं पाहिजे मग. आता मी अलीकडे तुमचा विश्वास ठेवला आई वडिलावर असं तर नाही की जन्माबरोबर मला माहित होतं की या तारखेला जन्माला आलं म्हणून. हाऊ डू यू से. बाकीच्या सायन्सने सांगितलं त्याच्यावर आमचा विश्वास आहे. न्यूटन सांगितलं सिद्धांत हा नाही सिद्धांत तुम्हाला समजा जीवनाचा मातेर होईल ना जीवनाचं. म्हणजे श्रद्धा वेदांतावर आणि गुरुवाक्यावर पक्की पाहिजे. काय ज्या जाऊ का दिल्या भिकावं माझं जीव जाऊ की काय पण मी सोडणार नाही तेव्हा मग निघतो माणूस कुठेतरी पाहिजे. आणि समाधान बस खूप मिळवा प्रयास करा. आजकाल या कॉम्पिटिशनच्या जगात चुपचाप करून उपयोगाचं नाही. पण जे हाताशी आली त्यात मला तुमचं समाधान नसेल तर अध्यात्माचं समाधान मिळणार. लिहून टाका कागदा. जो इथे समाधानी नाही तो परमार्थात समाधानी राहू शकत नाही. आणि म्हणून आपल्या याच्यातले महाराष्ट्रातले लोक अर्धच फक्त ते देवाचं वाक्य सांगतात ठेविली अनंती तैसी एवढं सांगतात पुढचं म्हणतच नाही ते. आता तसं राहावंच लागतं तुला जातो कुठे. पण तिथ्य सुदैव समाधान आहे का तुझ्या ह्याच्यात नाही. आणि प्रत्येकाची हाईट वेगळी आहे. प्रत्येकाला 5 फूट 6 फूट. आता तुम्ही दुसऱ्याची कल्पना करता. आणि जीवनात पाहत असताना गुरुदेवाची वाक्य लक्षात ठेवा की तुमच्या ह्याच्यात जर ग्लास भरलेला असेल अर्धा भरलेला आहे अर्धा फुल आहे तर पहिल्यांदा जिथला भरलाय तो पहा आणि मग
काय याला एवढं आहे मला, हे माणसाला फार सवय असते, कधी दुसऱ्याची तुलना करू नका. तुमच्या त्याचा प्रश्न आहे. तुमची हाईट 5 फूट 7 इंच तर आहे, ठीक आहे, ओके. याच्यात तुम्ही काहीही गडबड केली तर होण्यासारखं नाही. आता ठेवली अनंत ते तैसेचे राहावं आहे, 5 फूट 7 इंचच राहावे, 6 फुटाची तुमची हाईट होऊ शकते, चुपचाप राहा. त्याच्यात मनाची हाईट वाढू शकता. हां, अशा तरी समाधानी वृत्ती पाहिजे. व्यक्तम तेन विनोदय चित्तम भजगोविंदमध्ये हे सांगितलं, यल्ल बसे निज कर्म पातम, तुझ्या कर्माने कष्टाने काय मिळेल की प्रयास कर, पण नंतर मिळाल्यानंतर समाधान. नाही तर ज्याला समाधान नसेल तो करोडपतीचा अब्जोपती झाला तरी झोपू शकत नाही. त्याला लिहून टाका कागदावर, तपासून पाहत्याचं मग विचारा त्याला प्रश्न. सगळं तुला मिळालं पण तू सुखी आहेस का? संतांनी डेअरिंग केली, घाबरत नाही कोणाला. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. मना त्वाचे रे पूर्वसंचित केले तयासारिखे वगैरे. पुढच्या 2 लाईन जाऊ दे, पण असता जर विचारला तर कोणीही पूर्ण सुखी नाही आहे. जोपर्यंत पूर्ण स्वरूपाची दृष्टी नाही तब तक केवळ शहनशाह बनी नाही सकता. बाकीचं मिळतो काय? तर हे समाधान फार, तेव्हा या समाधानातून मग आध्यात्मिक समाधान मिळते. झाला शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा एवढं करून पहा, मग तुम्हाला तणाव हा विषय माहीत नाही. आणि त्याला जोडतले पाहिजे मुमुक्षुत्व, तळमळ असली पाहिजे की आपण याच्यातून मानवाचा जन्म घेतला काहीतरी पर्पज आहे. जनावरी खातात पितात राहतात. जनावरांनी एक गोष्ट असते, विमुक्त आहात ते, त्याला कुठल्याही प्रकारचं पर्सनल अटॅचमेंट राहत नाही. पण आम्ही काय करतो, मुलं बाळ नातू पंतू करून असं काय करतो की शेवटपर्यंत ते आपल्या मनातून जातच नाही. म्हणून त्याला जनावराला म्हणतात विमुक्त आहात ते, दे आर टोटली फ्री फ्रॉम दिस अटॅचमेंट. गाय एकदा कुठेच माहीत नाही राहा माणसाला, हेच फार असते. म्हणून अशा तऱ्हेची पूर्ण इच्छा असली पाहिजे. कशातून? या अविद्येतून किंवा अविद्या निर्मित असलेल्या विक्षेपातून कसा मी मुक्त होईल. बस दुःखाची कारणासहित निवृत्ती होऊन परमसुखाची प्राप्ती मला कशी होईल, अशा तऱ्हेची मनापासून तीव्र इच्छा होता मी मुक्षत्व. तिथे शंकराचार्य म्हणतात यात देखील कधी विवेक असतो, वैराग्य असतो, षटसंपत्ती आणि मोक्ष. पण त्या साधकाला त्याच्या ते तीव्र आहे. काही लोकात मंद आहे, काही डर आहे, काही झाकलेलं असतात. हा विचार विवेक चोरवून खूप छान केला आहे. ते मनापासून तीव्र असेल तर मग बरोबर इकडे वेळ निघतो आणि करता येते बरोबर असायला. त्याची अपेक्षा करून ते आपल्या हृदयात धरून अशा अधिकाऱ्यासाठी आत्मबोध विधी येते. समजला? याचा आत्मबोधाच्या क्लासमध्ये कोणी बसू शकतो, पण जास्तीत जास्त लाभ त्याला होईल की ज्याच्यात हे ऍडजस्टमेंट बरोबर आहे. ट्यूबमधून लाईट देखील तेव्हा येईल की जेव्हा बरोबर तुमचा कॉन्टॅक्ट बरोबर असेल. लूज कॉन्टॅक्ट असेल तर नाही, तसंच लूज वैराग्य असेल तर नाही, पक्क पाहिजे तिथे कॉम्प्रोमाइज. आणि तुम्हाला अत्यर्थ सांगायचं वैराग्य म्हणजे नुसतं मनात एवढं तरी ठेवा की मी कोणावर अवलंबून नाही, उद्या नाही मिळालं तर चालते आपल्याला, विचार आणखी काय करणार. काही व्हावे जीवन काही पलंगी शयन, जैसी जैसी वेळ पडे तर तुम्हाला तो आनंद मिळतो. तू बाकीचं काय करणार, काय मला गाडीच नाही दिली, असं झोकून दिलं पाहिजे. कोणाची ताकद आहे तुम्हाला? वही हे शहनशाह. बस अलेक्झांडरची गोष्ट आहे. तो इथे आल्यानंतर भारतात असेल तर एखादा महात्मा वाघ, आता कसं बघू तो वेगळाच वागणारा दिसेल तर त्याचं वागण्यावर लक्षात येईल. आल्यावर पाहिलं की सगळ्यांनी त्याला नमस्कार केला, सगळ्यात एक पादाकरंत करून टाकले देशानंतर करून. आणि इकडे आल्यानंतर इथे आल्यानंतर पाहता तो सगळ्यांनी नमस्कार. एक बसला होता आपल्या बस्तीमध्ये, ते काय गुन्हा नाही काय, बस जो मस्त रहे अपने धुन में अशा तऱ्हेच. व गुरु का मंत्र लिहा नाही, आपल्या भूमिकेत असलेला माणूस इतका काही नाही तो पण आनंदात दिसतो. माझं होतं इतके राज्य मी पादाकरंत केले पण अजून माझ्याबद्दल टेन्शन गेलं नाही. त्याला देखो आणि पण यांनी नमस्कार नाही केला मला. तो कशाला, तो कोणाचा नमस्कार अपेक्षित करत नाही आणि कोणाला करतही नाही असं म्हटलंय.
तो पाहिला तर ते मुद्दाम त्याला ओळख करून दिली की मी राजा आहे वगैरे, तर त्याने आपलं पाहिलं काय, त्यानं तो राजा आहे की काय असं फरक पडतो. हा राजाचा राजा त्याने शेवटी तो काय फरक पडतो त्याला. तर आणखी 15 दिवस दिले तरी काहीतरी बदललं असेल तर काही बदललं नाही, तो आपला आहे तसंच आहे बस. इसको जेल में डालो, म्हणजे इंग्रजी सांगलं जेलमध्ये टाकलं जेल, तरी तो आपला तसं. आणि काहीतरी माणसाला मागायचं असतं तर तो मिन्ना होतो कधी आपल्याला ते करत होतो, काही माग तुला काय पाहिजे तर, काही नाही मला काहीच नको म्हणाले. त्या श्रोत्रियस्य अकामहतस्य, म्हणजे काय तर कुठे त्याला त्याचं काही नाही, कारण त्याच्या कामना झाल्या पूर्ण. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म जाणून त्या असं तर काय मागणार. शेवट राजाने प्रार्थना केली काहीतरी माग. आता तू म्हणतोस तर म्हणतो राजा ठीक आहे, हे सूर्याची किरण डायरेक्टली माझ्या अंगावर येत आहे, तू मध्ये उभा झालाय बाजूला काय करणार. भावार्थ असं की अशा कुठल्या प्रकारचं मनामध्ये प्रियाकोपस्य न ठेवणारा, पण तेवढ्याच जायसाठी आधी तिथे मनाची तयारी पाहिजे. उद्या काही नसतं तर काही बिघडून नको. जेव्हा आपलं सुख कशावर अवलंबून असतं ना, तर ते सुख तोपर्यंत टिकतं की अवलंबित वस्तू असतील तुमच्याबरोबर असेल. मग तुमची रिश्तेदारी असो की मुलाबाळाचे संबंध असो की पैशाचे संबंध असो, बस तुम्ही त्याच्यावर निर्भर आतल्या सुखावर सुख राहतो. या 4 गोष्टीचा ज्यांनी थोडा आधी पूर्वतयारी केली असेल आणि ते काहीतरी पूर्वतयारी काही आधीची उपासना केल्याशिवाय काय काम केल्याशिवाय जमत नाही. त्याच्यासाठी हे आत्मवत सांगितलं आहे. कठोपनिषद देखील म्हणतो की हे ज्ञान सगळ्यासाठी उपलब्ध आहे, सगळ्यामध्ये आहे. पण ना विरतो दुश्चरिता ना शांतो ना समाहिता अशांत मानसो वापी प्रज्ञाने नैव मापनुयात. त्याचं मन अशांत आहे, आसक्तीने पूर्ण भरलेलं आहे. त्याने ब्रह्मज्ञान होऊन देखील ब्रह्मज्ञान त्याला आत्मसात होत नाही, म्हणून फार आवश्यक. एवढं सांगून आता दुसऱ्या प्रश्नाचं ते निराकरण, एका एक एक प्रश्न सोडवला तुमचा साधन. हे सगळे ब्रह्मज्ञान फार कठीण आहे स्वामीजी. बाकीच्या दुसऱ्या पद्धती नाही का आपल्याला मोक्ष मिळवता येणार. तोच कर्म करू, उपासना करू, हे करू, आणि दुसरं नाही का. आम्हाला नेहमी काहीतरी शॉर्टकट पाहिजे असतो. काय वाई ओनली आत्मबोध, दुसऱ्या नाही. आणि उपनिषद देखील तसंच म्हणते की ज्ञानानेच कैवल्य, ज्ञानात एव तू कैवल्यम, हा पॉझिटिव्ह शब्दात. आणि दुसरं नकारात्मक शब्द वृत्ते ज्ञानान्न मुक्ती, आत्मज्ञानातून मुक्ती नाही. आता त्यासाठी काय म्हणतात पाहून मग त्याच्यातला सिद्धांत बघू पुढे पहा. समजा आपण हेच केलं, काय उद्या कर्म करतो, उपासना करतो, भक्ती करतो, देवाला पूजा करतो, एवढ्यावर नाही का मोक्ष होणार. हे बघा महाराष्ट्रात देखील जितके संत होऊन गेले ना, त्यांची संपूर्ण साधनेचं परिवर्तन शेवटी ह्या आत्मज्ञानात झालं. जनाबाई घ्या की मीराबाई घ्या की कोणी घ्या, तुम्ही त्याचे अभंग दाखवू शकतो. पण नुसते ह्या तयारी करून तेवढ्यातच राहत असेल म्हणजे एवढ्याने मोक्षाचं होईल तर होऊ शकत नाही. आता उदाहरण देऊन सांगत आहे, कारण काय की सिद्धांत हा दृष्टांताने अधिक स्पष्ट होतो. मग पुढच्या येतो पहा. आता इथून तुम्हाला वैशिष्ट्याची शंका आहे. प्रत्येक श्लोकात एक एक उदाहरण देऊन तुम्हाला पटवून सांगितलं. ऐका आता. बोधोन्य साधनेभ्यो हि साक्षात मोक्षैक साधनम पाकस्य वन्यवज्ञानम विना मोक्षो न सिद्ध्यति. याच्यातलं मुख्य वाक्य आहे ज्ञानम विना मोक्षो न सिद्ध्यति. शेवटची बॉटम लाईन की आत्मज्ञानावरून मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही ठामपणे. आणि हे विधान श्रुतीच्या अनुसार आहे, उपनिषदाच्या अनुसार आहे. आता असं म्हटल्यानंतर आपण किती केलं तर आपलं आर्ग्युमेंट उभं करतो की बाकीच्या नाही का उपासना केली, कर्म केला, जप केला, हे करून तीर्थाटन केलं. तर त्यासाठी उदाहरण देत आहे की पाकस्य वन्यव ज्ञानम, ज्ञानम विना मोक्षो न सिद्ध्यति. पाकस्य वन्यवत म्हणजे आपल्याला जर अन्न शिजवायचं असेल तर शेवट त्याच्यासाठी शिजवण्याचं कारण कोणतं असतं? अग्नी तो शिजवला जातो.
बाकीचे साधन आवश्यक. तर कशाची? समजा उद्या आपल्याला खिचडी करायची आहे, बेसन करायचं आहे, काय करायचं, आपण तांदूळ आणतो, हे करतो, पण खडे गोटे काढून टाकतो, त्यातली कचरा काढतो, पॉलिश झाले असेल तर पॉलिश करून आणतो. सगळं प्रिपरेशन आवश्यक आहे. भाजी असेल तर आपण निसून पुसून व्यवस्थित ठेवतो, मसाल्याचे सगळे ताट असतात, तेही सगळं मिक्सअप करतो. पण उद्या आपल्याला परिपक्व जर जेवण करायचं असेल काय करावं लागेल? त्याला परिपक्व करायसाठी कोणतं डायरेक्ट कारण आहे? वन्ही म्हणजे अग्नी. तसं येते हा ज्ञानरूपी अग्निशिवाय हे अन्न शिजत नाही. म्हणून आता पाहत आता या संदर्भात बोधोन्य हा साधन, अन्य हा साधनेभ्या. बाकीचे अनेक साधन आहे. काही कर्म करा, उपासना करा, भक्ती करा, जप करा, हे आवश्यक आहे. नाही सगळं हे कशासाठी आहे? चित्तस्य शुद्ध हे कर्म, चित्ताच्या शुद्धीसाठी. न तो वस्तू उपलब्ध आहे, पण आत्मतत्वाची वस्तू जी पूर्ण वस्तू आहे, जी नित्यप्राप्त वस्तू आहे, ती याचा परिणाम होऊ शकत नाही. म्हणून अन्य साधनेभ्या, जसं आपल्याला उदाहरण कोणतं आहे? बोध हा ही साक्षात मोक्षिक साधन. बोध म्हणजे आत्मबोध हेच मोक्षाचं साधन आहे, हे विधान आहे त्याचं. आता हे झालं आपला सिद्धांत हा. आता तो दृष्टांत तुम्ही लक्षात घ्या. व्यवहारात माणसाला माहित आहे की तुम्हाला आपल्याला जेवायचं असेल, भूक लागली कडाकून, आपण शिजवून अन्न खातो. शिजवून खाण्याच्या आधी तर बाकीचे साधन आहे तुमची कोणती? मार्केटवरून काय ते घेऊन या, गहू तांदूळ, आणि तांदूळ देखील व्यवस्थित निवडून टाका. त्यात देखील तुम्हाला विवेक असला पाहिजे. कधी कधी इतक्या पांढऱ्या रंगाचे खडे असतात की ते दिसूनच पडत नाही. फक्त दात पडल्यानंतर लक्षात येतं की गारगोटी होती त्यात. पण ते काढून टाकावं लागतात बरोबरच. नाही तर डेंटिस्टकडे जायची आवश्यकता आहे तुम्हाला. मग त्याचा तिथे देखील आपण म्हणजे जसं तसं ते विवेक सुद्धा आवश्यक आहे. बाकीचं सगळं आवश्यक आहे. कशासाठी? अंतःकरणाच्या शुद्धीसाठी. पण भाजीसुद्धा एकदम काही मुळासहित खात नाही. काही मेथीची भाजी आणतो किंवा पालकाची आणतो, त्या मुळा साफ करून टाकतो, सगळं करतो व्यवस्थित. म्हणजे हे तुमचं आधीचं साधन आहे. याला म्हणतात जेवणाच्या आधी, अन्न शिजवण्याच्या आधी केलेली पूर्व तयारी आवश्यक आहे. ते नाही केली, डायरेक्ट केली तरी प्रॉब्लेम आहे. पण ते नुसतं करून टेकलं पण शिजवलंच नाही अन्न, तरीही अन्न खाणं बरोबर नाही. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणते की दोन प्रकारचे मार्ग आहे गीतेत देखील. सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक सिद्ध भोजन, दुसरं साध्य भोजन. तर सिद्ध भोजनाचा तर सवालच नाही शिकवायचा. पण जे अजून शिजलेलं नाही त्याला शिजवायचं असेल तर अन्य साधन आहे कोणतं? बाकीचे निसून पिसून सगळी तयारी करणं, आणि नंतर त्याला जर शिजवायचं असेल तर शेवट वन्ही म्हणजे अग्नी चितवावा. बस. तसा हा कोणता अग्नी आहे? ज्ञानरूपी अग्नी. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करू. संचित कर्म, आगामी कर्म आणि प्रारब्ध फक्त दुसऱ्याच्या दृष्टीनं. म्हणजे दुसरी उदाहरण एवढ्यासाठी देत आहे की ती करत असताना तयारी करावी लागते. कारण तयारी नाही केली, शिजवलं नाही तरी प्रॉब्लेम आहे, समस्या आहे. शिजवलं पण तयारी न करता शिजवलं तरी समस्या आहे. किंवा नुसतं तयारी करून ठेवली आणि केलं नाही ते बरोबर नाही. फोटोग्राफीमध्ये सुद्धा आपण कितीतरी वेळ घालवतो तयारी करण्यात, पण क्लिकच नाही केलं तर तुम्हाला फोटोग्राफ येईल का? ज्ञान हे क्लिक सारखं आहे. गुरुदेव फार उदाहरण द्यायचे आम्हाला. आणि त्यासाठी दोन्ही प्रकारची साधनं. बहिरंग साधनं म्हणजे नको ते लोकांना जरा बाजूला ठेवायचं, प्रेमाने जरा थोडं बाजूला राहतं. घरच्या लोकांचे पहिले घेऊन असं ऐकत नसेल तर मुद्दाम जर असं तुम्ही राहा ना तुमच्या बरोबर, मग त्याला असं केलं नाही. मग हळू सांगायचं की स्माईल, हां चीज अर्धी दिसू द्या थोडी, नंतर कळले तर चालते. आणि असं केलं दादा रेडी याला म्हणतात पूर्व तयारी. हे झाले नाही तर समजा तसं न करता क्लिक मारली काय होईल? चेहरा एरंडेल घेतल्यासारखा दिसत त्याच्यात. तसं हे आधीची तयारी आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुमचं मन रिलॅक्स होत नाही. ना कर्म आहे काय, निष्काम भावाने कर्म करा, मनाची बलीनता दूर होईल. उपासना करा, विक्षेप कमी होतील. गुरुजनापासून महावाक्याचा विचार ऐकून घ्या, तुमच्या अंतःकरणात क्लॅरिटी राहील की हे आता हे नंतर शेवट त्याचं पर्यवसान आत्मस्वरूपाच्या ज्ञानात झालं पाहिजे. याच्या मागे एक सूत्र आहे.
की जी वस्तू अनित्य आहे त्याची प्राप्ती कर्माने होऊ शकते. अपरम चेत प्राप्तव्य, पण परम चेत ज्ञातव्यम हे सूत्र आहे त्याचं. आपण म्हणजे इथलं काही मिळवायचं असेल तर नुसत्या ज्ञानाच्या गोष्टी करून उपयोगाचं नाही. त्याचं बोलाची कढी, बोलाचाची भात, जेवून या तृप्त कोण झाला नाही. समजा तुम्हाला भूक लागली, आपण नुसतेच मेनूचे नाव घेतले, खिचडी भात सगळं करायचं, होईल का तृप्ती? तुमचं टाळकं दुखत आहे डोकं, नुसतं सॅरिडॉनचा जप केला, तुम्हाला समजतं का काय काय म्हणजे ज्ञान आहे. पण ज्ञानाला तुम्ही कर्माची जोड दिली नाही तर तुमचं तर दुखेलच, दुसऱ्याचं डोकं दुखवाल असं आहे. म्हणून ते नुसतं ज्ञान अधिक कर्म ते प्रयोजन आहे त्या ठिकाणी. इव्हन कर्म देखील करायचं तर तुम्हाला ज्ञानाची आवश्यकता आहे. कोणतं कर्म केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, उद्या धंदा करायचा पार्टनर कोण असला पाहिजे, किती आपलं इन्व्हॉल्वमेंट असावं कॅपिटलचं, त्याचं किती असावं, किती विचार करता तुम्ही. म्हणजे ज्ञान आवश्यक, पण ज्ञानाला जोड आता प्रॅक्टिकल कर्माचे. त्याचं नुसतंच आपल्या म्हणून उपयोगाचं नाही. मग 9 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, सगळं माहीत असते. मेहनत तुम्हाला करावं लागते. नाही तर 9 जर कन्यापुत्र होती तर नवरा बायकोच्या काही संपर्काची आवश्यकताच नव्हती. हे तुमच्या भाषेत सांगते सर्व. म्हणजे तिथे ज्ञानही आवश्यक आहे आणि कर्मही आवश्यक आहे. पण एक दिवसाला अपरम चेत प्राप्त. मग कर्मणा प्रजया धनेन, कर्म करून अधिकस्य अधिकम फलम. आणि तुम्हाला खूपच इच्छा असेल स्वर्गात जायची तर करा संकल्प, स्वर्गोमी भूया, देवा माझं अंतःकरण शुद्ध करून मला स्वर्गाचं सुख दे. स्वर्गात जाईल. आम्ही जाऊन नाही आलं पण ऐकलंय त्याचं वर्णन. तर गोंडस आहे, तुम्हाला वाटते की जाऊन येऊ शकते त्या दिवशी. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते सुख देखील आपल्याला खाली आणणार आहे. इथे मोक्षाच्या बाबतीत म्हणजे कर्मणा न, दुसरं प्रजया. कर्म म्हणजे बाय डायरेक्ट हे पण प्रयत्न करून एक तर आपण सुख मिळवतो. प्रजयानं मुलाभावावर अवलंबून राहून, ठीक आहे पैसे नाही, मुलं आहे, मुलीच आहे, मुलंही झाले, ठीक आहे. पण तुमचा उद्धार तुम्हालाच करावा लागेल. म्हणून न प्रजया. आणि प्रजा देखील काय, तोपर्यंत चांगलं तुमचं वागतात ते पण ठीक आहे. उद्या सुन्या आलं आणि काय ऐकत नसेल तुमचं तर चालू काढ. काही बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे व्यावहारिक जीवन देखील माणसाचं सुख राहू शकत नाही. म्हणून नुसतं त्याच्यावर निर्भर राहून नाही तुम्ही मोक्षाची अपेक्षा करू शकत. प्रजा न प्रजा, कारण अपरम आहे ते इकडचं आहे, ते त्यांनी तेवढा पुरतं सुख नाही. जोपर्यंत तुमचे संबंध चांगले असतात तोपर्यंत ठीक आहे. मुलं बा, उद्या मुलांनी काय म्हटलं की बाबा माझे पैसे तुम्ही नाही दिले तर मी कोर्टात खिचतो तुम्हाला, चालू आजकाल ते सरळ पाहिजे. प्रजा न धने न. आता तिसरं आपलं सोर्स कोणतं आहे, खूप पैसा मिळवा. आता येतं एवढं 2-4 गाड्या घेऊ, अलग ते बंगले घेऊ, तर सगळं. पण त्याने काही माणसाला खरं सुख मिळत नाही. बस आत्मसुख आत्मवस्तू त्या ज्ञानानेच प्राप्त होते. त्यागे नाही की अमृत. त्यागे म्हणजे याच्याशी असलेल्या अहंकाराच्या अविद्येच्या त्यागानेच अमृतत्वाची प्राप्ती केली ऋषीमुनींनी. म्हणून सांगत तर तसं. म्हणून अपरम चेत हे जर असेल तर तुम्ही मिळवा. उद्या पैसा मिळवायचा असेल तुम्ही मार्केट सुरू केलं पाहिजे. त्याचं नुसतं आपलं गप्पा म्हणून मुलं बाळ करायचं तर त्या प्रक्रियेला तुम्हाला जावं लागेल. तिथे नुसतं ज्ञान उपयोगात आले पण कर्मही केलं पाहिजे. काही कर्मकांडे असं आहे की ते केलं तर तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. इव्हन दशरथ राजन देखील पुत्र कामेष्टी यज्ञ केला ते झाला. पण त्याच्या बाकी शुद्ध भाव असल्यामुळं ते पोरं म्हणजे अवतारी पुरुष होऊन गेले. ते काही हरकत नाही. पण तिथे ज्ञान आणि कर्माचं प्रयोग कशा बाबत अपरम चेत प्राप्तव्य. अपर म्हणजे या संसारातल्या कोणती गोष्टी असेल तर ज्ञान आणि कर्माचं प्रयोजन. पण परम चेत ज्ञातव्य. परम म्हणजे ती पूर्ण वस्तू आहे, जी नित्य वस्तू आहे, जी देशानी कालानी आणि वस्तूंनी परिच्छिन्न नाही. तुम्हाला आधीच सांगितलं ब्रह्माची व्याख्या कशी आहे, देश काल वस्तू अपरिच्छिन्न. परमात्मा नित्य प्राप्त आहे की अप्राप्त आहे बोला. आहे की नाही सतत तुमच्याजवळ? तो असा आहे की आज आहे तर उद्या नाही, इथे असं आहे का तो? तसाल तर त्याला परमात्मा म्हणता येत नाही. आणि ज्याला हे आहे देशाचं परिच्छिन्नता आहे, कालाची आहे आणि गुणधर्माची आहे, त्या म्हणतात परिच्छिन्न वस्तू, लिमिटेड वस्तू, अपरम वस्तू, लोअर. दुसरं परम म्हणजे हायर, याच्या पलीकडे ज्याला कुठलेही लिमिटेशन नाही. स्वतः म्हणून ते प्राप्य नव्हे, उत्पाद्य नव्हे, विकार्य नव्हे आणि संस्कार नाही. ते प्राप्य नव्हे, नित्य प्राप्त. उत्पाद्य नव्हे कारण ते स्वतः सत्स्वरूप आहे
विकार निर्विकार सत असल्यामुळे त्याला परिवर्तन नाही आणि त्याच्यावर काही संस्कार करायची आवश्यकता नाही. अशी वस्तू कशी प्राप्त करणार? याला म्हणतात नित्य प्राप्ती जाणूनच होते की आपण कोण आहे. आज आपल्याला त्याची माहिती म्हणून जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला 10वीची गोष्ट सांगते होती. 10वा नित्य प्राप्त होता. 12 वर्ष गुरुगुरी राहून व्यवहाराचं ज्ञान नव्हतं मुलांना. आणि जेव्हा नदी क्रॉस करून पाहतात तर गुरुने दंडक केला की तुम्ही 10 जातात तसेच 10 परत आलात तर तुम्हाला सर्टिफिकेट देईल आणि एक जरी मिसिंग असेल तर सर्टिफिकेट देणार नाही. फार पट्टी असं आजकाल सर्टिफिकेटसाठी सगळं आहे. सगळ्यांनी एकमेकाला सामावून निघाली. 10च्या 10 जेव्हा नदीतून पलीकडे गेले मोजून पाहतात ते एक मिसिंग होता. कारण मोजणाऱ्यांनी स्वतःला सोडून बाकीच्याला मोजलो. आमच्यासारखं मोजलो. आपण दुसऱ्याला मोजमाप करण्यात फार हुशार आहे, स्वतःचं नाही करत. आणि मी कोण आहे तेवढं तर जाणतच नाही माणसं. तो 9 वरच थांबत असे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10वा दिसत आहे. तिथे गुरु आले त्या समोर रडायला लागले. आता याला म्हणतात हे उदाहरण कसं दिलं आहे की नित्य प्राप्त आहे 10वा, त्याची प्राप्ती दुसऱ्या कुठल्याही कारणाने होऊ शकत नाही. म्हणून त्याला दिलाच आहे. बघ तुझा जर श्रद्धावान नभते ज्ञानम, माझ्या शब्दावर जर तुझा विश्वास असेल, आत्ता मी 10वा तुला दाखवू शकतो. तरी पण नाही. 10 मेलेला माणूस कधी येत असतो का? मग मुद्दा मिनिट कसा काय झालं? मोहऱ्यामध्ये सापड. तो स्वतःच आहे. तो फक्त स्वतःला बोललं नाही. काही असेल तर तुला काय करायचं आहे? तुझा आहे का विश्वास? ठीक आहे, आता सगळे उपाय संपले तर काय कर. तर माझ्यासमोर 9 मोजले. 1 2 3 4 5 6 7 8 9. तिचं तम दशमोसी. तसं तत्वमसी असं म्हणतं. तत्वम भविष्याचे नाही म्हणत कधीतरी. आता 2008 आहे, 2015 मध्ये होईल. नो, आत्ताच आहे. यात फक्त ऐक, मनाचा कान कर. आणि मग त्याने पाहिलं खरी गोष्ट आपण स्वतःला मोजलं. आम्हाला वाटली गोष्ट मी पुण्याला असताना देखील आमची ज्याच्याकडे राहत होते साठेने स्वतःची तिकीटच नाही काढली. बाकीचीच स्वतःला मोजलंच नाही. आता त्याची प्राप्ती तुम्ही म्हणा त्या नदीत गेला तर प्राप्ती होईल का अशा 10वीची सांगा. समजा नाही आणि तो तिथे नदीत ते सापडणार. स्वर्गलोकात गेला तर 10वा सापडेल का? नाही. डोकं खाली करून पाय वर केले तर सापडेल. थोडासा प्राणायाम करून नाही सापडणार. त्याच्या आधीच्या आवश्यकता जरा प्राणायाम करा, योगा करा, ध्यान करा. मग शेवट त्याचं पर्यवसान मी कोण आहे हे जाणण्यात झालं पाहिजे. सगळे इव्हन मोठे मोठी सहस्त्रार्जुनासारखे जरी आले तर शेवट त्यांनी आत्मज्ञानाचा उपदेश प्राप्त केला. म्हणून पाकसेवनी बाकीचं सगळी तयारी करा अन्न शिजवण्याच्या आधी. पण केवळ शिजवण्याची तयारी केली म्हणजे अन्न शिजणार. त्याच्यासाठी जसं डायरेक्ट कारण कोणतं आहे? वन्नी. तसा हा वन्नी हा चेतवावा, विवेकाचा वन्नी. आणि त्याच्यातून हे हात. म्हणून त्याच्याशिवाय विना मोक्षण सिद्धती. आता कुठलंही स्टेटमेंट केल्यानंतर, विधान केल्यानंतर त्याचं कारण सांगितलं पाहिजे. का असं म्हणता? बरेच मीमांसक वगैरे म्हणतात नाही कर्माने मोक्ष होऊ शकत नाही. कर्माने जास्तीत जास्त तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होते, ही गोष्ट खरी. पण स्वर्ग देखील कसं आहे? क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. असं का म्हणतात की कर्माने नाही म्हणून? ऐका आता पुढच्या श्लोकात. आता इथे लॉजिक सांगत. अविरोधितया कर्म मा विद्या विनिवर्तयेत विद्या विद्यां निहंत्येव तेजस्तिमिरसंघव. आता कारण सांगत आहे की का असं म्हणतो मी शंकराचार्य की कर्माचा अविद्येशी विरोध नाही. कर्म हे अविद्येचा नातू आहे. अज्ञानातून निर्माण होते कामना म्हणजे डिझायर, इच्छा, आणि कामनेतून निष्पन्न होतं कर्म. अविद्या, काम आणि कर्म अशा ह्या हृदयाचे ग्रंथ हा हार्ट नॉट सेट असं म्हणतो. पण तुम्हाला एक गोष्ट अगदी व्यवहारात येतो. तसं आम्ही ऐकून झालंय की आपलं खरं स्वरूप पूर्ण आहे, सच्चिदानंद आहे. पण त्याच्यातून इच्छा होते ना कोणती तरी. म्हणजे आपल्या स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं आपल्याला जे वाटणारी जी भूमिका त्या म्हणतात अविद्या.
अविद्या आपल्याला वाटेल तर त्यातून काम हा म्हणजे डिझायर, इच्छा निर्माण होते. हे होय पण जगण्याची इच्छा, ज्ञानाची इच्छा, सुखाची इच्छा आपल्या सेल्फ डिनायल म्हणून होत असते की आपलं चित्त आणि आनंद स्वरूप न जाणल्यामुळं, न अनुभवल्यानंतर आपल्याला जगण्याची इच्छा स्वाभाविक आहे, ज्ञानाची इच्छा स्वाभाविक आहे, सुखाची इच्छा. पण इच्छा हे कशाचं रूप आहे? हे अपूर्णतेचं रूप आहे. म्हणजे पूर्णत्वाचं ज्ञान नसणं याला म्हणतात अविद्या. त्याच्यातून निष्पन्न होणारा दुसरा भाग म्हणजे त्याचं इरप्शन म्हणजे डिझायर, इच्छा, काम हा, आणि कामनेतून कर्म करतो. दोन प्रकारचं, एक प्रवृत्त होऊन किंवा निवृत्त होऊन. काही करतो नाही तर काही टाळत असतो आपण. याच्यातून तुम्हाला दिसेल की आता हे कोणत्या वंशात जन्माला आलं कर्म? अविद्या ही आजी, इच्छा ही त्याची मुलगी, आणि त्याच्यापासून झालेला मुलगा म्हणजे कर्म झालं. त्या लाईनमध्ये असेल कसं, आणि कुठलाही विरोधी घटक असल्याशिवाय समस्या सुटत नाही. पुढे सांगते म्हणून अविरोधितया म्हणजे उपासना कर्म वगैरे उपयोगाचे आहे, पण ते देखील अविद्येतून जन्माला आले असल्यामुळं, आणि अविद्येला अविरोधितया विरोधी असेल तर ठीक आहे. आणि सरळ पुढे उदाहरण देत आहे, तेजस तिमिर संगम. तिमिर म्हणजे अंधकाराचा नाश करायचा, तर त्याचा विरोधी घटक काय असला पाहिजे? प्रकाशच आला पाहिजे, दुसरं काय. म्हणून म्हणतात की ना अविद्या विनिवर्ते, म्हणजे अविद्येला कर्म अविरोधी असल्यामुळं कर्म आणि सूक्ष्म कर्म म्हणजे उपासना वगैरे देखील ते अविद्येचं निराकरण करू शकत नाही. कारण समजा माणूस अज्ञानी आहे, तो अज्ञानाचं अज्ञानाने निराकरण होऊ शकत नाही. गरीब आहे, आणखी गरिबी वाढत गेली तरी होऊ शकत नाही. स्वप्नात आहे, आणखी दुसरं स्वप्न पाहिलं तरी ते काही स्वप्न दूर होऊ शकत नाही. त्याच्यातून जागा होणं हाच उपाय आहे. म्हणून मग कशाने होऊ शकेल? पॉझिटिव्ह शब्दात विद्या अविद्या नियंती एव. विद्या म्हणजे आत्मविद्या, ब्रह्मविद्या. हीच आत्म्याबाबतची अविद्या, ब्रह्माबाबतचं अज्ञान दूर करण्याला समर्थ आहे. कसं? उदाहरण देऊन सांगत आहे. हे वैशिष्ट्य आत्मबोधाचं. तेजस तिमिर संगम, की जसा प्रकाश अत्यंत घनदाट अंधकाराचा जसा नाश करतो, किती दिवसापासून आहे ते नाही पाहणं. समजा एका गुहात 5000 वर्षापासून अंधार असेल, पण तुम्ही एक क्षणात मशाल आणा की निघून जाईल त्या ठिकाणी. इथे इमिजिएट. पण दुसरं तुम्ही काही करा तर ते अंधार जाऊ शकणार नाही. असं कानपूरला कोणत्या मोठ्या कंपनीचा डायरेक्टर होता, त्यांनी 4th क्लास अशा सर्वांची त्यांनी परीक्षा घेतली. आपल्या त्या शब्दात बोलला हिंदीच्या भाषेत, देखो रात भर अंधार को झाड़ दो, अंधकार को. आता झाड़ दो म्हटलं तरी शब्दशः भाषांकडून झाडू म्हणून लावायला लागले. एकाला त्याचा आतला तो समजा झाड द्यायचा असं नाही. आणि मला 11:30 बजे सबका काम होना चाहिए, झाडणे का आहे. चांगले नवीन नवीन झाडू आले सगळे केलं तर एकाने बाकी तो अर्थ समजला. त्याने दिवा आणला म्हणजे अध्याय झाडू नंबर 1. विरोधी घटक हा आहे कोण? अंधार. तसंच अविद्येचा विरोधी घटक आहे विद्या. रामकृष्ण बरोबर म्हणायचे का अविद्येचा काटा विद्येने काढा आणि विद्येचे काटा फेकून द्यावा. कंटकम कंटकेने. म्हणून हे पुस्तकाचं ज्ञान देखील आवश्यक आहे. काहीच माहीत नसल्यापेक्षा परोक्ष ज्ञान होतं माणसाला, आणि मग त्याला त्या आपणहून अपरोक्षाचं ज्ञान होतं. तसं दावा आहे एवढं जरी म्हटलं तर त्याला दिलाच आहे. दशमहा अस्ति कुठे? इथेच आहे, अत्रैव इथेच आहे. पण कोण आहे? त्वं दशमोसी. तर तसं पण कोणावर तरी विश्वास पाहिजे. म्हणून तसं विरोधी घटक असल्याशिवाय, आणि अविद्येचा विरोधी घटक विद्या आहे. यद्वा आत्मा सत्य ज्ञानानंद स्वरूप परमात्मा परिपूर्णोपी. परिपूर्ण पण अज्ञानामुळे आपल्याला असा वाटतो कसा की सीमित झाल्यासारखा. म्हणून अज्ञान त्याचं निराकरण ज्ञानाचे होऊ शकतं. म्हणून अज्ञानाचे शब्द का आपल्याला अविद्या. विद्या अविद्या नियंती एव. तेजस्तम विद्यते ज्ञायते वस्तू अनया इति विद्या. जेणेकरून आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं तिला म्हणतात आत्मविद्या, ब्रह्मविद्या.
आणि त्याच्यासाठी प्रक्रिया कोणती आहे? श्रवण, मनन आणि निधिध्यासन. म्हणजे अमानित्वादी सगळे गुण माना, सद्गुरूकडे जा आणि समजून घ्या ते ज्ञान. त्याच्याशिवाय दुसरा काही मार्ग आहे का नाही? आत्मज्ञानम एव तेन तेजस तिमिर संगवत विद्या एव अद्याम निहंती इति. असं दुसरा काही त्याला उपाय नाही. आता पुढे चालला. आता मग असं का आपल्याला भासतं? आपल्या याच्यात असून परिच्छिन्नता कशी होते किंवा अविद्येचा परिणाम कसा दिसतो? पुढच्याच्या सांगत आहे. परिच्छिन्न इवा ज्ञानात तन्नासे सति केवलः स्वयं प्रकाशते ह्यात्मा मेघापायंशुमानिव. एक एक शब्द अगदी बिलकुल मोजून वापरलाय शंकरांनी. की अज्ञानात का बरं आपल्याला परिपूर्ण असून आपल्याला अपूर्णतेची भावना जाणवते? सत्याऐवजी परिवर्तन, चित्त म्हणजे ज्ञानाच्या ऐवजी अज्ञान, आनंद स्वरूप असून आपल्याला दुःखाचे अनुभव तर का असं होतं? कोणी विचारलं? पहिल्यांदा सांगितलं अज्ञानात. पहिल्यांदा अविद्या शब्द वापरला, त्याचा अज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचे अज्ञान. परिच्छिन्न इव स्थिता, की परिच्छिन्न ॲज तो वी आर कंडिशन, जणू काही आपण परिच्छिन्न झाल्यासारखं आपण वाटतो. अज्ञानामुळे आपल्याला हा आपला आत्मा परिच्छिन्न, मर्यादित, सीमित आहे असं वाटतं. त्यांना असे सती केवल हा परिच्छिन्न म्हणजे ती ही परिच्छिन्नताचं कारण अविद्या आहे. त्याचा जर नाश झाला तर, कारण कारणाचा नाश झाला तर कार्याचा नाश होतो. पण नाशे सती म्हणजे अविद्या नाशे सती म्हणजे अज्ञानाचा नाश झाला असताना काय होतं? केवळ आत्मा कसा? अंशमान इव मेघ अपाये. अंशमान म्हणजे सूर्य. जेव्हा ढगाळलेला असतो तेव्हा सूर्य असून आपल्याला दिसत नाही. तो पण ढग बाजूला करा, सूर्य नवीन निर्माण करत नाही तुम्ही, फक्त ढग बाजूला झाले की सूर्य आपणहून प्रकटतो. तसा हा स्वयंप्रकाश असलेला आत्मा स्वयं प्रकाशते ही. असा हा विचार येतो साधकाच्या मनात. ठीक आहे, सगळं आपण उपाधीचा निराश केला, मग तिथे कोण कोणाला जाणतो? तिथे फक्त निराश सूर्याचा नाही, आणि सूर्याला नवीन निर्माणही करायचं नाही. फक्त सूर्यापासूनच निर्माण झालेल्या अभ्रपंक्ती म्हणजे ढग सूर्याला झाकतात. तसंच आपल्या अविद्या कशी काम करते? आपल्या अंतःकरणात परमबुद्धीवर प्रथम आवरण घालते. समजा आता उदाहरण पुढे दिलं आहे शंकर, तुम्हाला दोरावर साप का दिसतो? खरोखर तिथे साप आहे म्हणून दिसतो का? नाही. तुमच्या बुद्धीवर प्रथम आवरण येतं की आपल्या बुद्धीवर काहीतरी झाकण पडल्यासारखं होतं, म्हणतात आवरण दोष मायेचा, अविद्येचा. आणि नंतर आपल्या मनात विक्षेप होतात. कोणता? रज्जुर्वा सर्पोवा, दोर आहे की साप आहे. आणि समजा असं करता करता दोर नाही समजला, आपण एक भ्रांतीची कल्पना करतो की साप आहे. आणि साप आहे म्हटलं मग नंतर सुरू होतं काय? 6 फुटाचा आहे, कवड्या कवड्या आहे, 10चा आकडा आहे, फणा मोठा आहे त्याचा, काही नसते. आणि तुम्ही जोडून जरी काढलं तर काय उपयोग? आता एक काय होते भले? 2 गोष्टी अविद्येचे काम करतात. एक बुद्धीवर आवरण, याला म्हणतात विवेक चेडामणीमध्ये मायेच्या 2 शक्ती, एक आवरण शक्ती, दुसरी विक्षेप शक्ती. आवरण शक्ती बुद्धीवर झाकण घालते. पुण्या माणसाबद्दल कधी कधी काही प्रॉब्लेम नसतात, केवळ गैरसमज होतो आपला. आता गैरसमज का होतो? समज आपला बरोबर राहत नाही. आणि समज बरोबर होण्यासाठी कारण काय? की त्यावेळेसचा विवेक, तारतम्य बुद्धीचं आपलं झाकून गेलं. आता ते कसं झाकतं त्याचं उदाहरण दिलं. कसं? तर सूर्यापासूनच निर्माण झालेली अभ्रपंक्ती म्हणजे ढग सूर्याला झाकतात. आपल्या त्या विवेकचर म्हणून असा श्लोक आहे, भानुप्रभा संजनिताभ्रपंक्ती भानु तिरोधाय विजृंभते स्वयं तथा हा चिद आत्मा, चैतन्य स्वरूप असलेला आत्मा या विक्षेपाच्या ढगाने आणि अविद्येच्या आवरणाने झाकाळल्यासारखा होतो. मग उपाय काय? सूर्याला नवीन निर्माण करायचं रे. जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा, तो स्वसंवेद्य आहे, स्वयंप्रकाश आहे. फक्त त्याच्यावर असलेले ढग बाजूला काढा.
मुले म्हणतात अनावरण समान. गुरुजन काय करतात, आपल्या बुद्धीवरचं आवरण दूर करतात. आता तुम्ही पाहिलं ना अनावरण समारंभ कसा होत असतो. काही मिनिस्टर नाही मोठं तर डॅम वगैरे करत आपलं कैची घेऊन येत असतो. हा साली सगळी तयारी झाली बस ते रेशीमाची फिद्दी काढतो, पाहतो आपलं नाव बरोबर लिहिलं आहे की नाही. बाकी गुरुला ती अपेक्षा नाही राहत, फक्त तुमच्या बुद्धीवर तर जे अविद्येचा जो आवरण आहे बुद्धीवर तर ते दूर केलं की स्वयंप्रकाश येते आत्मा. तो म्हणून तिथे हा व्यष्टी समष्टीच्या सगळ्या कल्पना दूर होऊन जातात, परिच्छिन्नता दूर होते. आणि जसं ढग बाजूला काढले की अंशुमान म्हणजे जसा सूर्य आपणहून प्रकाश तो तसा आहे प्रकाश. आणि म्हणून संताला म्हटलं आहे उजेडी राहिले उजेड हो. सुब्रह्मादी स्तंभ पर्यंतेषु शरीरेषु आत्मा पृथक पृथक असती इव. कसा वेगळा वाटतो, आपण वेगळेपणा दिसतो सका. ब्रह्मदेवाची समष्टी बुद्धी आहे, त्याला म्हणतात निर्माता. माझी व्यष्टी एकाची बुद्धी आहे, मी म्हणतो जीव. आता दोन्ही उपाधी बाजूला काढा. पण उपाधी देण्याचं कारण काय, अज्ञान अविद्या. म्हणजे अविद्येचा पडदा दूर केला तर हा नित्य प्राप्त असलेला आत्मा स्वयंप्रकाश येते. त्याला कोण रिअलाइज करतो, काय स्वतःवर रिअलायझेशन होतं. इथे कोणी म्हणत असेल की अमकं केलं आणि त्याच्यावर झालं तर ते अशी काही मुक्ती होऊ शकत. आता असं करण्यासाठी आपल्याला रिप्लेसमेंट करावं लागतं वृत्तीचं. जे अनात्माकार वृत्ती आहे त्याच्याची आत्माकार वृत्ती आणली पाहिजे. अब्रह्माकार वृत्ती आहे त्याच्यात ब्रह्माकार वृत्ती आली पाहिजे. म्हणून अविद्या आहे त्याच्यावर विद्या देखील ज्ञानच आहे, सापेक्ष आहे की नाही. आता विद्येचा देखील अभिमान कुठपर्यंत राहतो, जोपर्यंत त्यात आपण प्रवेश करत नाही. नंतर विद्या शब्द संपतात. आता ते कसं असतो पुढचं एक उदाहरण देऊन सांगता एक श्लोक आणखी. अज्ञान कलुषम जीवम ज्ञानाभ्यासाधि निर्मलम कृत्वा ज्ञानम स्वयं नश्येत जलम कतकरेणुव. आता दोन्ही हे शब्द पहा, एक कोणती अविद्या आणि दुसरी विद्या. एक वृत्तीचं ज्ञान असतं. वृत्तीचं म्हणजे आपल्याला थिअरॉटिकल नॉलेज म्हणून शाब्दिक ज्ञान, ते देखील एक आनंद देतं. आता ते करून जेव्हा साधना करतो तेव्हा त्याला आत्माकार वृत्ती डेव्हलप करावी लागते. अनात्माकार वृत्ती सोडायची, आत्माकार वृत्ती ठेवायची. अब्रह्माकार वृत्ती सोडायची, अहम ब्रह्मास्मी वृत्ती सोड. आता हे देखील आहे, हे देखील वृत्तीच आहे. पण ती देखील वृत्ती कुठपर्यंत राहते, जोपर्यंत आपण त्या अनुभवाच्या अवस्थेत जात नाही. साक्ष पर अपरोक्ष ज्ञान. तर तसं आता हे सांगत आहे अज्ञान कलुषम जीव. आता जीव हा दुसरा काही नसून आत्मा परमात्मा प्लस अविद्या. आणि त्याचे दोन परिणाम कोणते, बुद्धीच्या स्तरावर आवरण आणि मनाच्या स्तरावर विक्षेप. यांनी कलुषित झालेला आत्मा म्हणजे जीव. तो कसा ज्ञानाभ्यासाधि निर्मल. सो ज्ञानरूपी अभ्यासाने म्हणजे पहिल्यांदा गुरुपासून श्रवण करतो, मनन निधिध्यासन करतो, तेव्हा त्याची आत्माकार वृत्ती दृढ होते. की त्याचप्रमाणे ज्ञान साधनाचा अभ्यास जीवात्म्याला कसा करतो, शुद्ध करणारा होतो. ज्ञानाभ्यासात बी निर्मल म्हणजे विक्षेप दूर होतात, आवरणाचा पडदा होतो. ते कसं होता, जलम कटक रेणुवत. हा पावसाच्या दिवसात आपलं पाणी गढूळ होत असतं. आता त्या गढूळ पाण्याला स्वच्छ करायचं आपण तुरटी टाकतो त्यात, त्याला कटक रेणू म्हणजे त्याचाच पर्याय शब्द आहे. एक तुरटी सारखाच एक पदार्थ आहे की जो पाण्यामध्ये टाकला की सगळा कचरा आत सेटल होतो. तसे हे आत आपली वृत्ती अनात्माकार आहे, त्याच्यावरती आत्माकार वृत्ती करतो साधक. अब्रह्माकार आहे त्याच्यावरती ब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर त्याला ब्रह्माकार वृत्ती करावी लागते. आता ब्रह्माकार वृत्ती देखील एक वृत्तीच आहे, पण ती कशी आहे, अब्रह्माकार वृत्तीवर तोडगा आहे. ती देखील राहते का, तसं तुरटी स्वतः विरघळून सगळा कचरा मारून ती स्वतः विरघळते, तशी ती ही वृत्ती देखील अहम ब्रह्मास्मी वृत्ती देखील त्या ठिकाणी मावलेली असते. समर्थाचं वाक्य आहे की जीव जेव्हा जन्माला येत असतो तेव्हा म्हणत असतो कोहम कोहम कोहम. पंचमहाभूताचं वेष्टन घेतलेला जीव म्हणतो तत्वी गुंतला म्हणे कोहम.
तत्व म्हणजे पंचमहाभूताच्या शरीराशी गुरफटलेला जीव. कशामुळं? जन्म घेणे लागे वासनेच्या संगी या शरीर. कोहम म्हणतो, कहा अहम, मी कोण आहे, मी कोणाचा. विवेके पाहता म्हणे सोहम. गुरुजनांकडे जाऊन तो सोहम साधना करतो की मी हा देह नसून, मी मन प्राण नसून तो आत्मा मी आहे. आता हे सुद्धा एक विचारच आहे. पण अनन्य होता अहम सोहम आवडली. जेव्हा शेवट आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होतो तेव्हा हा सोहम वृत्ती देखील किंवा अहम ब्रह्माची वृत्ती देखील तिथे संपलेली असते. कारण सोहम ही वृत्ती नसून सोहम हे ज्ञान आहे. बस. कसं? जलम कतकरीव. आपलं शेवटचा देखील सूक्ष्म मीपणा राहतो कुठपर्यंत? अनंत स्वरूपाशी आपण समरथ होत नाही तोपर्यंत. तिथे झाल्यानंतर समजतो. तसं मी झोपायचं कुठपर्यंत करतो? खूप प्रयत्न करतो आपण. टेप रेकॉर्डर लावतो, नसेल झोपतो ईशावास्यासारखं उपनिषद वाचतो, ते दूर आहे, ते जवळ आहे, आणि असं करता करता झोप लागल्यानंतर आता मग झोप लागली हा विषय देखील दिसतो समजतो तिथपर्यंत. म्हणून ज्ञानाचा अभ्यास देखील कुठपर्यंत करायचा? ज्ञान स्वरूपाच्या स्तुतीपर्यंत, अवगतीपर्यंत. त्याच्यानंतर तेही तिकडे समजा कसं? जलम कत करेन. जसं पाण्यामध्ये तुरटी घातल्यानंतर सगळं कचरा घेऊन जातो तसं ते अनात्मभाव दूर करतो आत्मभावाने. आता आत्मभाव देखील त्याकडे संपवून आत्मस्वरूपाची त्याला प्राप्त होते हे त्याला सांगायचं. शेवट त्याला काय सांगायचं आहे? केवळ अहम ब्रह्मास्मी हे देखील वृत्तीच आहे. सोहम देखील तुमचा जर अभ्यासाची वृत्ती आहे. आता ती वृत्ती त्या ठिकाणी भावते केव्हा? अनन्य होता ओम सोहम आवडे की त्या अशी. आता पुढच्या याच्यात आपण हे सगळं मनाची भूमिका सगळं म्हणून म्हटलं आहे मनोवै गगनाकारम. खूपच छान आहे त्या अवधूत गीतेमध्ये. मन हे गगनासारखं आहे. मनोवै सर्वतोमुखम. हे मन जिकडे तिकडे फिरी काय करत असतं. मनोतीत मन सर्वम. जेव्हा मनाच्या पलीकडे जा तर काहीच राहत नाही न. मन परमार्थता हे मन देखील. आता हे देखील मनाची वृत्ती आहे. कोणती? अविद्या जशी एक मनाची वृत्ती आहे, विद्या देखील मनाची वृत्ती आहे. अविद्यावृत्ती निराकरण विद्यावृत्तीने, आणि विद्यावृत्ती देखील म्हणजे सेल्फ एन्क्वायरी देखील कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सेल्फ रिअलायझेशन होत नाही तोपर्यंत. ते आवश्यक आहे. स्वतःचा आत्मविचार करणं. आत्मविचार मायनस विचार इज इक्वल टू आत्मस्वरूपाची स्थिती. इतकं सांगा. आता पुढे पुढे आता खूपच मजेदार आहे. आता इतकं सगळं कशामुळे आपल्याला प्रतिबंध येतात, कोणत्या उपाध्या आड येतात आपल्याला, आणि ते येत असताना आपण कसं त्याचं निराकरण करावं साधकांनी गायडन्स देणार आहे आपण नंतर पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.